अप्पी अप्पी झोपू दे ना ग मम्मा. उठ अगं, दिवसा डोळ्या झोपू नको, उठ. काय आहे? ही वेळ आहे का झोपायची? आणि माझ्यावर वैतागू नकोस. मी काय सांगते ते नीट ऐक. किमया येणार आहे कळल्यापासून ना स्वानंदीचे धाबे दण आणलेत. वैतागलीये ती, इन्सिक्युअर फील करते. हे बघ मम्मा, ती इन्सिक्युअर होऊ दे नाही तर अजून काहीतरी होऊ दे, मग मला झोपायचं. अगं झोपू नको. काय चाललंय तुझं? झोपायचं झोपायचं झोपायचं. तुझं हल्ली आपल्या आजूबाजूला काय चाललंय ना तिथे अजिबात लक्ष नाहीये. मम्मा काय करू मी? रात्री मला अन्विषा झोपायला देत नाहीये, दिवसा मला तू झोपायला देत नाहीयेस. मग काय आपलं जे काम आहे ते अर्धवट सोडायचंय तुला? हा, असं जर केलंस ना तर ही सगळी प्रॉपर्टी, हा, आपलं सगळं जे आहे, जे आपल्याला मिळणार आहे ना, ते जाईल स्वानंदीच्या घशात. मग तिथे अदिरा आणि रोहन सुखाचा संसार करतील. मग आपण डॉलला कायमचं आपल्या घरी कसं बोलवणार? हे हवंय का तुला? नाही ग, पण मम्मा. हे बघ, ही वेळ खूप मोलाची आहे. कधी नव्हे अशी संधी चालून आली आपल्याकडे. स्वानंदी आता किमयामुळे इन्सिक्युअर झालीये, त्याचा प्रॉपर उपयोग करून घ्यायचा आहे. आपण ना स्वानंदीला ना अजून इन्सिक्युअर करायचं, तिला ना अजून जेलस करायचं. त्या रोहननी स्वतःच्या हाताने स्वतःची नोकरी गमावलीच आहे, काहीच उरलं नाहीये त्याच्याकडे. आता तर त्याला मी अशी एक टिचकी मारून ओढवू शकते. हे आपण असं दरवेळेस म्हणतो. यावेळी वेगळं आहे ग, गोष्टी आपल्याला हव्या तशा होणार आहेत. फक्त आता प्रत्येक पाऊल सांभाळून टाकावं लागेल आणि डाव आपल्या हातात कसा येतो ना ते बघावं लागेल. अगं झोपून उठ उठ उठ, चल चल चल, तुला सांगते काय गप्पत. हा थांब, चल लवकर चल चल, ये चल चल. चप्पल तर घालू दे. वर चल चल. सर आय एम रिअली सॉरी. ॲक्च्युली त्या मुलीकडेच खूप वेळ गेला माझा, म्हणून मला इथे येता नाही आलं वेळेवर. ठीक आहे, मला सांग ती मुलगी बरी आहे ना आता? हो ठीक आहे, म्हणजे मी वेळेवर पोचलो तिथे. खूप माणसं गोळा झाली होती हो, एकदम असा केऑस झाला होता आणि खूप गडबड होती. आणि त्या सगळ्यातनं मी विसरून गेलो की मला तुम्हाला भेटायचं होतं. खरं तर सर मी खूप घाबरलो होतो. हे असं माझ्यासमोर पहिल्यांदाच काहीतरी घडत होतं आणि असं काहीतरी झाल्यावर सर खूप भीतीच वाटते ना. अजूनही मला आठवलं तर असं एकदम विचित्र वाटते की जर मी तिथे वेळेत नसतो पोहोचलो तर काय झालं असतं. तिने असं गळ्याला सर ओढणी बांधून ठेवली होती. सगळं खूपच भीतीदायक होतं हे. रोहन, तुझ्यामुळे जीव वाचला त्या मुलीचा. खूप मोठं काम केलंस तू, पुण्याचं काम केलंस. काय झालं? म्हणजे बघा ना सर, मी असं वागून सुद्धा सगळ्या अडचणी, सगळे अडथळे माझ्याच आयुष्यात येत आहेत. खूप बरा चालला होता जॉब माझा आणि बॉस सोबतही खूप चांगलं जमत होतं माझं. काय सांगू ना, अचानकच मला जॉबवरून काढून टाकलं. मला खरंच कळत नाहीये सर, हे आयुष्य मला कुठे नेत आहे ते. रोहन, आपलं आयुष्य आपल्याला कुठेच नेत नसतं, कारण आपल्यालाच आपल्या आयुष्याला दिशा द्यायला लागते. आपल्याला कुठलाही त्रास होणार नाही, आपण शांत चित्ताने कुठलाही स्ट्रेस न घेता आपलं काम करू शकतो. असं कसं होईल? कुठलंही काम करत असताना आपला थोडाफार त्रास होतच असतो, कामाचा स्ट्रेस येतच असतो. हे जर सगळं सोडून आपण घरी बसायचं ठरवलं तर आपल्याला चालेल का? आपल्याला कंटाळा येईल. त्यामुळे आपल्याला येणारं टेन्शन, आपल्याला येणारा स्ट्रेस, आपल्याला होणारा त्रास हा कामाचाच भाग आहे. आज तू हे काम सोडून दुसरीकडे कुठेतरी गेलास तर तिथेही तुला त्रास होणारच आहे. पण तरी सुद्धा त्रास न होता काम करण्याचं एक ऑप्शन तुझ्याकडे आहेच की. तू इथे आलासच की ऑफिसमध्ये. मी खरं सांगू, मला एक गोष्ट कुठली खटकली. तुझा जॉब गेला पण तू मला सांगितलं नाहीस, कळवलं नाहीस. नाही, खरंच सॉरी सर त्यासाठी. हे बघ, इट्स ओके. मी काही तुझ्यावरती चिडलो नाहीये, रागावलो नाहीये. मला फक्त तुझी काळजी वाटली. मला सांग, तू HR मध्ये काम करत होतास. मग आपल्याच राजवाडे इंडस्ट्रीजमध्ये मी तुला त्याच डिपार्टमेंटमध्ये, ज्या डिपार्टमेंटमध्ये तू काम करत होतास, तोच जर जॉब तुला दिला तर? थँक्यू सर, पण नको. तुला जॉब नकोय? पण मग करायचं काय तुला? सर तुम्ही आता जे म्हटलात ना की आयुष्य आपल्याला कुठेच नेत नाही आणि आपल्यालाच आयुष्याला एक योग्य दिशा दाखवावी लागते, हे पटलंय मला. आणि हे एवढे दिवस ना मी बहुतेक इथेच कमी पडत होतो. चुपचाप माझ्याकडे येईल ते मी काम करत राहिलो, जे काम मिळेल ना ते करत राहिलो.
गप्प मान खाली घालायचो आणि सगळी कामं करायचो आणि त्या बदल्यात जो मोबदला मिळायचा ना तो पण निमूटपणे ॲक्सेप्ट करायचो. सर ह्या सगळ्यात ना मी माझ्या स्वप्नांसाठी किंवा माझ्यासाठी कधी धडपडच नाही केली हो, असं मला आता रिअलाइज होत आहे. अरे पण तू जॉब करतोयस की. तसं आहे सर, म्हणजे मी जॉब केला आणि करतच होतो, पण त्या जॉबमध्ये सुद्धा बघा ना सर मी दुसऱ्यावरच अवलंबून होतो. बघा ना एक दिवशी येऊन असंच माझ्या बॉसने मला जॉबवरून काढून टाकलं. आता असं नाही चालणार मला. सर मला ना आता माझं आयुष्य रिबूट करायचं. इनफॅक्ट मला तर संधी मिळते ना तर मला रिस्टार्ट करायचं आहे. म्हणजे नक्की काय करायचंय? स्टार्टअप करायचं आहे सर मला. म्हणजे माझं ना सर कॉलेजपासून असं एक स्वप्न होतं की स्वतःचा बिझनेस असावा, एक स्वतःचं स्टार्टअप असावं. पण दुसरीकडे ताईवर घरच्या जबाबदाऱ्या होत्या, त्यासुद्धा मला लवकरात लवकर कमी करायच्या होत्या. म्हणून जॉब केला. पण आता नाही सर, आता मला स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे. मला आता माझ्या स्वप्नांसाठी काहीतरी करायचं आहे. मी जर आता स्टार्टअपच करणार आहे. आणि बेसिक आयडिया कशी आहे माहिती आहे का? हे बघा, आय सी. आयडिया क्लिअर आहे तुझी? हो सर, आयडिया एकदम क्लिअर आहे. तुम्हाला माहिती आहे का, मी ना माझ्या फावल्या वेळेत हाच विचार करतो. कधी कधी हे डिलिव्हरी करताना आता ड्राईव्ह सुद्धा करायचो ना मी, सर माझ्या डोक्यात हाच विचार असायचा की रोहन, जर उद्या तुझा जर बिझनेस असला तर तू कसं वागशील, काय करशील, कसं मॅनेज करशील. त्यामुळे सर आयडिया तर एकदम क्लिअर आहे. मला सांग, तुझं प्रेझेंटेशन आणि बिझनेस प्रपोजल रेडी? सध्या या मोमेंटला ते रेडी नाही आहे, पण सर वेळ नाही लागणार हा. कारण बेसिक आयडिया माझ्या डोक्यात एकदम फिट आहे. मग नसेल तर रेडी कर, दाखव मला, बोलूया पुढे. म्हणजे सर बघूया की मला ते किती इंटरेस्टिंग वाटतंय, आणि जर वाटत असेल इंटरेस्टिंग तर मग बोलूया पुढे. तुम्हाला खरंच माझ्या स्टार्टअपमध्ये इंटरेस्ट आहे? अरे म्हणून तर मीटिंग केली आपण रोहन. थँक्यू सो मच सर. मला तर कळतच नाहीये मी काय बोलू, पण थँक्यू सो मच. मी माझं प्रपोजल एकदम लवकर रेडी करतो आणि मी 100% तुमच्याकडे आणतो. आणि आय एम शुअर की तुम्हाला ते नक्की आवडेल. मी तुम्हाला निराशच नाही करणार, आय प्रॉमिस. ठीक आहे, तू आधी घरी जा, आराम कर. आजचा दिवस असंही तुझ्यासाठी खूप हेवी होता, हो ना? येस. आणि वन्स अगेन थँक्यू. हॅलो. हॅलो समर. हा काकू. अरे काय माझ्या कानावर काय विचित्रच बातमी आली आहे. रोहन म्हणे तुझ्याकडे जॉब मागायला आला होता. नाही म्हणजे ती बातमी खोटीच असणार, पण कसं असं, म्हणजे आधी तर तो इतका स्वाभिमानी आहे. म्हणजे आधी पण तू जॉब जेव्हा त्याला ऑफर केला होतास तेव्हा तो नाही म्हणाला होता ना, नम्रपणे अगदी. म्हणजे आपण त्याला गरजाबाई हो अशी ऑफर दिली होती, तेव्हा किती नम्रपणे नकार दिला होता. नाही म्हणजे मला आवडला त्याचा स्वाभिमानीपणा. पण मग आता कशाला ना तो जॉब मागेल तुझ्याकडे?